नमस्कार. पुणे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली. पुणे जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यामुळे आता चर्चा रंगली. विधान परिषदेच्या निवडणुकीची, जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडली जाते. मिळत असलेल्या माहितीनुसार वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधानसभा परिषद निवडणूक लढवू शकतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अत्यंत कमी मतांनी पराभव झाला, पण त्यानंतरही त्यांनी संघटनात सक्रिय भूमिका घेत पुणे शहराध्यक्ष म्हणून काम सुरूच ठेवले. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे जर ही निवडणूक महायुतीशिवाय झाली तर काय होईल, कारण भारतीय जनता पक्षाची देखील पुणे जिल्ह्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजप देखील उमेदवारी देऊ शकते. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना 2024 मध्ये महायुती असल्यामुळे निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नव्हती, पण आता त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आमदार करण्यासाठी शब्दही दिल्याची चर्चा रंगत आहे. म्हणजेच जर महायुती झाली नाही तर आपल्याला पाहायला मिळू शकतं एक जोरदार सामना, सुनील टिंगरे वर्सेस जगदीश मुळीक. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने पाहायला मिळतात, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात भाजपाचे मोठे वर्चस्व आहे. टिंगरे आणि मुळीक हे दोघेही पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे ही लढत खूपच चुरशीची होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? जर ही लढत रंगली तर नेमकी बाजी मारेल तरी कोण? कमेंट्स मध्ये सांगा.